नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव इथल्या ग्रामपंचायत कारभारावर काही ग्रामस्थांनी जलकुंभावरील सोलर आणि सार्वजनिक शौचालय बांधकामाबाबत माहिती अधिकारातून माहिती मागवली होती. ती माहिती ग्रामपंचायतने न दिल्याने काही ग्रामस्थांनी या दोन्ही योजनेत भ्रष्टाचार झाला असून त्याची तात्काळ चौकशी करा, अन्यथा 15 ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. या तक्रारी संदर्भात ग्रामपंचायत सरपंच कस्तुरी पाटील आणि उपसरपंच स्वप्नील चौगुले यांनी पत्राद्वारे तक्रारी अर्ज संदर्भात खुलासा केला आहे. त्यामध्ये ते म्हणतात, ही तक्रार राजकीय द्वेषातून फिल्टर हाऊसवरील सौर ऊर्जा प्रकल्प बंद आहे. तसेच ग्रामपंचायत मौजे वडगाव यांनी शौचालय बांधलं नाही आणि बिल अदा केले असा आरोप केला होता. ज्या नागरिकांना काही समस्या किंवा तक्रारी असतील त्यांनी सदर सर्व गोष्टींची कागदपत्रे कधीही ग्रामपंचायत मौजे वडगाव इथं उपलब्ध आहेत, ती तपासू शकता. परिणामी तक्रारीचे राजकारण न करता गाव विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच कस्तुरी पाटील यांनी केले आहे. ग्रामपंचायत सदस्य सुनील खारेपाटणे, सुरेश कांबळे, रघुनाथ गोरड, सविता सावंत, सरपंच प्रतिनिधी अविनाश पाटील यावेळी उपस्थित होते. सगळ्यात प्रथम मी पहिला त्यांनी जो आरोप केलेला आहे की फिल्टरवर जो सोलर बसवलेला आहे तो कार्यान्वित नाही, तर त्याचा माझ्याकडे पुरावा आहे. ते बसवल्यापासून आम्ही 5733 युनिट वीज जनरेट झालेले आहे. त्यामुळं त्यांचं इथंच प्रश्न तो निकालात निघतोय की ते आमचा तिथला सोलर हा चालू आहे आणि त्या सोलरवरून लगत असणारे त्या फिल्टर हाऊसला लागून असणाऱ्या अंगणवाडीला आमची वीज पुरवठाही चालू आहे. त्यामुळे त्याच्या सगळ्यात पहिला खुलासा हा झालेला आहे आमचा. आणि त्यांना जर काही कागदपत्र बघायचे असेल त्याने ग्रामपंचायतीमध्ये येऊन ते बघावीत आणि त्यांनी जी मागणी केलेली आहे चौकशी समितीची, त्या चौकशी समितीला माझ्याकडून आमच्या ग्रामपंचायतीकडून सर्व सहकार्य होईल आणि त्यात सगळा खुलासा त्यांना मिळेल. काय अडचण नाही. शौचालयाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला, त्यावर आपलं काय मत आहे? शौचालयाचा मुद्दा उपस्थित केलाय. त्यात परिस्थिती अशी आहे साहेब की मुळात ते शौचालय नसून ते गटरसाठी खर्च झालेले पैसे आहेत. आणि ठीक आहे, ते ऑनलाईन काढलेलं आहे, ते डॉक्युमेंट काढलेलं आहे, पण आमचा जो आराखडा आहे त्या आराखड्यात देखील तोच गटरचाच विषय आहे. आणि त्यानंतर आम्ही जे पेमेंट केलेलं आहे त्यांनी जी प्रिंट जोडलेली आहे त्यांच्या अर्जासोबत, तर त्या प्रिंटवर त्या कामाबरोबर एक कोड असतो. तो कोड अजून त्यांनी ओपन करून बाकीचा बघितलेला नाही. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ टॉयलेट झाले, पण ते कन्स्ट्रक्शन गटरच पाहिजे होतं किंवा तो कोड ओपन करून बघितला असतं त्यात डिटेल्स झाले असतात. तर त्याचे डिटेल्स असे आहेत, हे बघा, ते डिटेल्स असे आहेत, ते गटरसाठी लागले आहेत. तुकाराम घुगरे घर ते बापू चौले घर गटर बांधण्याचं काम त्या ह्याच्यात झालेलं आहे आणि पेमेंट अदा केलेलं आहे त्यात पण तेच आहे. त्या कोड समोर ती सगळी डिटेल्स आहेत. त्यामुळं त्यांनी जो आरोप केलेला आहे ते आरोप सगळे खोटे आहेत. गावाची दिशाभूल करून गावातल्या जनतेला गावाच्या जनतेची दिशाभूल करून गावात वेगळं वातावरण करायचं निर्माण करत आहेत विरोधक. त्याबद्दल त्यांना माझी विनंती आहे की आपण विकासाचं राजकारण करू, असलं बदनामीचं राजकारण त्यांनी थांबवावं अशी मी त्यांना विनंती करतो. विरोधकांनी सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी व सर्व सदस्यांवरची जी तक्रार केलेली आहे सोलर व शौचालयाच्या बाबतीत, आता सध्या परिस्थितीत सोलर युनिट चालू आहे, त्यांचं लाईट बिल आपल्याकडे आहे, ते आम्ही आता पुरावा म्हणून सिद्ध करू शकतो. कोणालाही त्याची माहिती हवी असेल तर ते आता ग्रामपंचायत मध्ये येऊन ती माहिती घेऊ शकतात. तसेच शौचालय बांधणे हे काम आमच्या आराखड्यामध्येच नाहीये, त्यामुळे आम्ही तिथं शौचालय बांधलेलं नाहीये. परत तिथं आरसीसी गटरचं काम झालेलं आहे, ती गटर आता सध्या परिस्थितीत मध्ये तिथं आहे. आणि हे असे चुकीचे आरोप करून आमची बदनामी करण्याचं किंवा राजकीय दृष्ट्या ते बदनामी करण्याचं त्यांचं काहीतरी असेल तर ते त्यासाठी जिल्हा परिषदेने जे वरिष्ठ अधिकारी नेमलेले आहेत त्यांच्याकडून जी चौकशी अहवाल होईल त्या बाबतीत आम्हाला न्याय मिळेलच. पण तरी सुद्धा न्याय मिळाला तरी सुद्धा ह्याचे कायदेशीर उत्तर आम्ही त्यांना देऊ. सध्या परिस्थितीत आम्ही जी विकास कामे केलेली आहेत, जरी ह्या चुकीचे आरोप झाले असले तरी आम्ही आमचा विकास थांबवणार नाही
आणि विकास कामे होतच राहणार हेच आम्ही ग्रामस्थांना चुकीच्या आव्हानांना बळी जाऊ नका किंवा चुकीच्या बातम्यांकडे लक्ष देऊ नका हेच एवढं सांगण्याचा माझा उद्देश आहे. मानसिक स्थितीत चुकीचं काम केलं नसेल तर मानसिक स्थिती ढासळण्याचा संबंधच येत नाही, कारण आपल्याला माहिती आहे की तिथं काही चुकीचं काम झालेलंच नाहीये, कारण ते दिसतं, आराखड्यामध्ये दिसतं, ते आराखड्यामध्ये काही बदल होऊ शकत नाही आणि चुकीचे पेमेंट आम्ही केलेलं नाहीये. त्याचा कोणीही खुलासा केले तर त्याची सर्व कागदपत्रे माझ्याकडे किंवा ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतमध्ये कोणीही येऊन बघू शकतं. एवढंच सांगेन. हेच सांगेन की त्यांना पुरावा हवे असेल तर ती सर्व कागदपत्रे आता आमच्याकडे उपलब्ध आहेत. ज्यांना कुणाला ते बघायचे असतील तर ते ग्रामपंचायत मध्ये येऊन बघू शकतात. एवढंच सांगू शकेन. आणि काय त्यांना जे आमच्याबद्दल प्रश्न आहेत किंवा काय त्यांना योग्य न्याय मिळावा हीच एवढी प्रशासनाकडून किंवा ग्रामस्थाकडून माझी मागणी आहे.